नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रचारार्थ सोमवारी निघालेल्या लोकसंवाद यात्रेला उत्तर नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उत्तर नागपूरच्या ठिकठिकाणी भर उन्हातही रस्त्याच्या दुतर्फा नागपूरकरांनी गडकरींचं जल्लोषात स्वागत केलं. इंदोरा बौद्ध विहार परिसरात प्रभाग 9चे माजी नगरसेवक दीपक अरोरा यांच्या मार्गदर्शनात वॉर्ड अध्यक्ष प्रवीण सावरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मिळून गडकरींचं फुलवृष्टी करून स्वागत केलं. यावेळी परिसरात अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. कहो दिल से नितीनजी फिर से अशा घोषणा देण्यात आल्या. गडकरी यांच्या प्रचारासाठी सजविण्यात आलेल्या खास रथावर स्वार झालेले गडकरींनी लोकांचे हात उंचावत अभिवादन केलं. कुठे ढोल ताशाच्या गजरात तर कुठं ओक्षवाण करून लोक स्वागत करीत होते. अनेक वस्त्यांमधील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद दिलं. गाड़ी से दूरी बनाए रखे। गाड़ी से दूरी बनाए रखे। ओला ओला ओला। हो सर, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की गडकरी साहेब निवडून येतीलच, कारण की त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांनी खूप कार्य केला. रोडाचे म्हणजे पूर्ण नागपूर सिटी, पूर्ण आपल्या भारतामध्ये त्यांनी खूप कार्य केलं. प्रत्येक नेत्यांना ते बोलतातच, पण आमचा पूर्ण विश्वास आहे की गडकरी साहेबांनी छान काम केलं आणि कार्य केलं. त्यांच्यामुळे ते प्रगती करतीलच आणि ते निवडून येतील, बहुमताने निवडून येतील. नितीन गडकरी साहेब निवडून येतीलच हे आम्हाला 100% आम्हाला विश्वास आहे. गडकरी साहेबांनी भरपूर विकास केलेला आहे पूर्ण भारताचा आणि ते बहुमताने निवडून येणार आहेत हे आमचा विश्वास आहे. हो सर, आहे. सगळ्या जातींचा पाठिंबा आहे आणि सगळेच म्हणतात की काम होत आहे, पण सगळेच काम झालेले आहेत. आपले नितीन गडकरी सरांनी इकडून सगळे रोड बनवलेले आहेत आणि रोडाची व्यवस्था पण केलेली आहे आणि आता काम पण सुरू आहे सगळीकडे. आमचे जे गडकरी साहेब आहेत ते 100% आहेत की शोर आहेत की ते निवडून येतील. आणि जो पाण्याच्या प्रश्नाचे विरोधी लोक करून राहिलेले आहेत, मी त्यांना सांगू इच्छित आहो की आता 75% लोकांना 24 तास पाणी मिळून राहिलं नागपूर शहराच्या अंदर आणि बहुत जल्दी उत्तर नागपूरमध्ये पण 24 तास पाणी मिळेल अशी आमची अपेक्षा नितीन गडकरी साहेबांकडून. सर, आज इंदोरा वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास विरोधी पार्टीकडून झालेला नव्हता, लेकिन आज आमचे कार्यकर्ता आहेत आणि गडकरी साहेबांकडे निवेदन नमूद देतो आणि प्रत्येक ते विकासाकडे ध्यान देतात. आज सिमेंट रोड, डांबरीकरण, आज पाणी पुरवठा आज आमच्या वस्तीमध्ये होऊन राहिलेला आहे. आम्हाला मालूम आहे की विकास किती होऊन राहिलेला आहे. विरोधक सर किती पण काही बोलत ते आम्हाला मालूम आहे की आम्ही गडकरी साहेब किती विकास करून राहिले आम्हाला मालूम आहे. नितीन गडकरी साहेब हे पुन्हा म्हणजे एकदा ते येणारच निवडून, इथं हमखास आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि खूप छान कामही आहेत त्यांचे. इंदोरा बुद्ध विहारामध्ये ते खूप चांगलं वाटतंय आम्हाला आणि त्यांचे इम्प्रूव्हमेंट पण खूप चांगलं आहे जे काही करते आणि ते येणारच हमखास बहुमताने येतीलच. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर
0712 25 67 74 7.